नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून विशेष पॅकेजच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची मागणी आहे। एनडीआरएफच्या निकषानुसार तुटपुंजी मदत न देता नांदगाव तालुक्याला शासनानं तात्काळ विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून पूर्णपणे भरपाई द्यावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 30 आणि 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। सतत 35 तास झालेल्या पावसानं शेतातील सोयाबीन, कापूस, तूर आणि भाजीपाल्याची पिके खरडून निघाली आहेत। घरांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरामध्ये पाणी शिरल्यानं अन्नधान्य, कपडे आणि वस्तू वाहून गेल्यानं अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला आणि विशेष मदतीच्या पॅकेजची मागणी केली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये आमच्या इथे 30 व 31 जुलैला मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला। जवळपास 30 ते 35 तास पाऊस आला। शासनाच्या दप्तरी नोंद आहे 296 मिलीमीटर पाऊस झाला। अशा परिस्थितीत अद्याप पंचनाम्याला सुरुवात झाली नाही। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसलं, पिके खरडून गेली, सोबत शेत सुद्धा खरडून गेलं। आणि मंगरूळ चवाळा असेल, धामक असेल, खरबी असेल, धानोरा शिखरा असेल, या गावात घरात पाणी शिरून घरातील पूर्ण अन्नधान्य, सगळं साहित्य जे ज्याला आपण म्हणतो संसारिक साहित्य असते ते सगळं साहित्य वाहून गेलं। शेतकरी आणि अनेक कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत, संसार उघड्यावर आलेले आहेत। त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज विनंती केली की आपण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वर पाऊस नांदगाव तालुक्यात झाला, नुकसानही नांदगाव तालुक्यात झालं। त्यामुळं विशेष पॅकेज नांदगाव तालुक्याला जाहीर करावं अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना केली। कारण एनडीआरएफच्या निकषानुसार जर आपण पाहिलं तर तोटकी मदत म्हणजे 8,200 रुपये हेक्टरीच्या वर शेतकऱ्यांना मिळणार नाहीये। शेतकऱ्यांच्या बाबतीत हे झालं, परंतु अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले, पाणंद रस्ते वाहून गेले, शेतातले स्प्रिंकलर वाहून गेले, बकऱ्या वाहून गेल्या, अनेक जनावरं वाहून गेले। त्याच्यासाठी काय शासन आणि सरकार ठोस मदत करणार आहे? त्यामुळे त्या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना घेराव करून या ठिकाणी निवेदन सादर केलं की 7 दिवसामध्ये काहीतरी विशेष पॅकेज जर जाहीर केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही नांदगाव खंडेश्वर येथे मागणी पूर्ण होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला।